अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील आनंद मठाशी संबंधित धक्कादायक प्रकरण समोर आले आहे। दत्तगिरी गुरु जयरामजी महाराज यांच्या विरुद्ध एका महिलेने तब्बल 10 वर्षे शोषण केल्याची तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गंभीर गुन्हा नोंदविला आहे। चांदूर रेल्वे येथील आनंद मठातील दत्तगिरी गुरु जयरामजी महाराज यांच्या विरुद्ध एका महिलेने गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे। फिर्यादीच्या म्हणण्यानुसार सन 2014 मध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान ओळख झाल्यानंतर विश्वास संपादन करून ऑगस्ट 2016 ते 30 मे 2026 या कालावधीत लग्नाचे आमिष आणि धार्मिक प्रभावाचा वापर करून वारंवार लैंगिक अत्याचार तसेच मानसिक, शारीरिक आणि आर्थिक शोषण करण्यात आले। फिर्यादीचे लग्न झाल्यानंतरही आरोपीने तिच्याशी संपर्क कायम ठेवून पतीपासून घटस्फोट घेण्यास प्रवृत्त केले व मठात पत्नीप्रमाणे ठेवून भक्तांकडून गोळा केलेले पैसे स्वतःच्या वापरासाठी घेतले। 19 जून 2026 रोजी फिर्यादी मठात गेली असता अपमान करून शिवीगाळ, मारहाण व जीवे मारण्याची धमकी देत हाकलून लावण्यात आले। या तक्रारीच्या आधारे चांदूर रेल्वे पोलिसांनी आरोपी दत्तगिरी गुरु जयरामजी महाराज यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 64 आणि 351 तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम 4 आणि 6 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। जावेद खान, NTV न्यूज मराठी, चांदूर रेल्वे, अमरावती।